अर्जुन खोतकर आपल्यासोबत आहेत. काल शिंदेसाहेबांनी तुमच्या सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, त्याविषयी पहिल्यांदा काय सांगाल? कारण बराच उहापोह आहे त्या बैठकीमध्ये झालेला आहे. पक्षप्रमुखांचं मार्गदर्शन नेहमी चैतन्य निर्माण करणारं असतं आणि त्या पद्धतीने त्याने या सर्व पक्षांच्या नेत्यामध्ये एक वेगळं चैतन्य, लोकांची बांधिलकी, लोकांसमोर जाताना कसं गेलं पाहिजे या सर्व बाबीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. काल जी प्रामुख्याने बैठक झाली त्यामध्ये अशी एक चर्चा होती की एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख पद जे आहे ते घेतलं पाहिजे, अशी काही लोकांची भावना होती. हां, कार्यकर्त्याच्या भावना असतातच ना, हां, पण त्यांनी अजून त्यामध्ये काय हो किंवा नाही सांगितलं नाही. त्या बैठकीत कालच्या काही चर्चा झाली का पक्षप्रमुख पदाला घेऊन? नाही, काल तो विषय नव्हता. दुसरा एक मुद्दा होता की अनेक शिवसेना शिंदेचे जे आमदार आहेत ते वादग्रस्त ठरतात आहे, त्यामुळे शिंदेसाहेबांनी त्या बैठकीत असं सांगितलं की तुमच्या या सगळ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या प्रतिमेला देखील तडा जातो. नाही, नाही, त्या विषयावर बाकी त्यांचं फक्त संघटनात्मक होतं, पक्ष म्हणून होतं आणि वागण्याबद्दल होतं, बाकी काही नाही. पण आमदारांनाही त्यांनी काही सूचना केल्या, अशी वादग्रस्त वक्तव्य टाळा, कृती टाळा. एक लक्षात घ्या, कोणताही पक्षप्रमुख असेल तर तो निश्चितपणे अशा आमदार असतील, खासदार असतील, विभाग प्रमुख असेल, कार्यकर्ते असतील, जिल्हा प्रमुख असेल, यांना तर गायडन्स करतच असतात ना. आणि मग ज्या पद्धतीनं गायडन्स सर्व नेते करतात त्या पद्धतीनं. आणि पण कालचं जोशपूर्ण होतं, एकदम जबरदस्त होतं कालचं. नाही, जरी तुम्ही जोशपूर्ण जबरदस्त म्हणत असला तरी सातत्याने जे काही आमदारांची मालिका खास करून शिंदेंच्या लागलेली आहे, मंत्र्यांची लागलेली आहे, वादग्रस्त विषय समोर येतात आहे, त्याबाबत काय? नाही, त्याबद्दल काही भाष्य झालं नाही. ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश वैकरचा मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.